आणि त्याचं मस्त असं झुणका आणि पन्हाळ्यावर गेले की मला तुझी आठवण येते तुझ्या झुणक्याची. हे गिफ्ट आहे तर आपण क्यूलुशी आहे छोटूशी. हॅलो 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 चिकी चिकी चिकी. माझी त्या दिवशी आपण चॉईस केलेला असंच कलर होता. एक असा आणि एक पिंक होता पिस्ता कलर. म्हणतात ना व्हिडिओ मधून म्हणतात की किती जरी टेन्शन असलं तरी बी आपण आपल्या टेन्शनला मागं ठेवून कसं आयुष्य जगायचं कसं हॅप्पी राहायचं हे तुमच्याकडून शिकायला भेटते. हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बाहेरचा सडा वगैरे मारून झालेला आहे. छान असा इकडे रांगोळी काढलेली आहे तुळशीच्या इथे आणि आज पाणी सोडलं होतं त्यामुळे मग सगळं चकाचक करून घेतलंय मी. घर वगैरे क्लीन केलंय आणि आईला गुडघ्याने थोडासा त्रास होतो तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे मग काही गोष्टीची जबाबदारी इनडायरेक्टली येते आणि माहेरी असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी करायला लागतात आपल्याला, कारण आई वडिलांचं एज जास्त झालेलं असलं की ते आपसूक आपल्यावरती येतं. मुलं काय करतात दाखवते तुम्हाला. आणि आज मे बी वहिनी येतील. ओ रे बाळा जेवण संपवलं तुझं? संपलं शो जेवण संपलं तुझं? चला पाणी प्या. आता जेवण झाली आहेत मुलांची दोघं पण. आज काय त्रास दिला नाही. पण बऱ्यापैकी आवरलंय. स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आईचं आता जेवण चाललंय. आज नाश्ता खूप लवकर झालेला आणि मी आज लेट उठले कारण मला रात्री खूप वेळ असं त्रास झाला, डोकं जड पडल्यासारखं झालेलं. मी खूप वेळ जागी होते त्यामुळे आज सकाळी लेट उठले. मग मी नाश्ता स्किप केला, डिरेक्टली मी जेवण करून घेतलं है ना. आणि आईचं तेच असतं नेहमी की बाकीचं सगळं राहू दे, अगोदर पोटाचं आधी थोडंसं खाऊन घे मग बाकीच्या गोष्टी कर. त्यामुळे मग मला असे छोटे छोटे जे गाल असले थोडे थोडे त्याच्यावरती ग्लो पण आलाय थोडा. आई काय सोबत असेल ना मग तर आणि जास्त असे छान छान गोल गुगली मुगली होती. माझं म्हणणं कसं आहे, टाइम टेबल असला पाहिजे जेवणाचा. टायमाला खाल्लंच पाहिजे तरच आपली तब्येत ठीक राहते, नाही तर राहत नाही. हे माझं मत आहे. आणि माझं तुझं मत आधी काम आणि मग बघत आहे जेवाय जेव्हा होईल तेव्हा. आता बदल करायला की मी नाही का थोडाफार तरी जाणार झाला गे अजून तर नाही झाला. बघ तू कधीच अप्रिशिएट करत नाही करीन कवा ही तुझं बरेल तवा वगैरे जे काय त्यांच्या मी घड्या वगैरे घालून घेते, छान फोल्ड मारून घेते. थोडंसं अस्ताव्यस्त पडलं हे आवडते. सध्याचं वातावरण बघता खूपच विचित्र आहे. म्हणजे इतकी थंडी पडली आहे गावाकडे. तर माझं तर असं झालं की मध्यंतरी मी कोल्हापूरला होते तर त्यावेळेस श्री आजारी पडलेला आणि त्याची काळजी घेणं ते एक्झर्शन. त्यानंतर थोडा क्युअर झाला की आम्ही गावाकडे आलो, म्हणजे प्रवास म्हटलं की मग थोडंसं पाणी बदल होणं किंवा वातावरण बदल या गोष्टी आल्याच. आणि नेमकं दिवाळीच्या वेळी थंडी खूप जास्त वाढते. त्यानंतर मग जे काही फराळाचे पदार्थ असतात दिवाळीचे तर ते करायला घेतले, कारण वहिनीला पण एकटीला ते थोडंसं हेक्टिक होणार होतं. त्यामुळे आई म्हटलेली की आपण मिळून करूया आणि आल्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही फराळाचं बनवायला घेतलेलं. नंतर मग वहिनींना त्यांच्या माहेरी जायचं होतं, कारण ऑब्व्हियस आहे की आता सुट्ट्या असल्यामुळे मग परत उन्हाळ्यातच जायला मिळतं. त्यामुळे मग वहिनी त्यांच्या माहेरी गेल्या आणि आई सगळी खुर्चीवरनं पडल्यामुळे ती आजारी पडली आणि ती आजारी असल्यामुळे मग आपसूक सगळ्या कामाचा लोड माझ्यावरती आला. म्हणजे घर म्हटलं की खूप सारी कामं असतात त्यामुळे व्लॉग सुद्धा काही दिवस थोडे डिले झाले. म्हटलं आता व्लॉग इतके महत्वाचे नाहीयेत, अगोदर तिनं नीट होणं महत्वाचं. त्या सगळ्या याच्यामध्ये तब्येतीकडे माझ्याच दुर्लक्ष झालं, कारण कुणाला काय हवं नको या सगळ्या गोष्टी बघत असताना विकनेस खूप आला मला. आणि विकनेस आला की आपसुकच आपण आजारी पडायला होतो. मग दवाखान्यात जाऊन आले मी आणि आता टॅबलेट्स वगैरे घेते. आजकाल तर टेन्शनच यायला लागलंय मला की किती खर्च आपण गोळ्या औषधांवरती करायचा. ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते तर त्यावेळी तिने मला म्हटली की अगं टेन्शन नकोस घेऊ, माझ्या मुलाचं आजारपण 6 महिन्याचं ड्युरेशनचं होतं आणि त्या पिरियडमध्ये खूप सारा खर्च होत होता गोळ्या औषधांवरती. त्यावेळी तिला समजलं की झेनो हेल्थ केअर विषयी आणि मग तिने मला ते फोनवरती सांगितलं. तेव्हा तिच्याकडनं मला समजलं आणि मग मी माझे जे डॉक्टर फ्रेंड आहेत त्यांच्याशी कन्सल्ट केलं की बाबा हे कसं आहे. त्यावेळी मला असं वाटायला लागलं की मला हे अगोदर का नाही माहिती झालं, कारण जर मला अगोदर माहिती झालं असतं झेनो हेल्थ
विषयी तर मी किती सारे पैसे गोळ्या औषधांवरचे वाचवू शकले असते. असो, जब जागे तब सवेरा म्हणायचं. झेनो हे जेनेरिक मेडिसिन फोकस्ड हेल्थ केअर ब्रँड आहे आणि याची स्थापना 2017 साली झाली. IIT बॉम्बे यांचा हा उपक्रम आहे. हो, बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं की जेनेरिक मेडिसिन प्रभावी असतात का. ऑब्व्हियसली जेनेरिक मेडिसिन जे असतात त्यांचा परिणाम ब्रँडेड मेडिसिन इतकाच प्रभावी असतो. झेनो हेल्थ मधील सर्व जेनेरिक्स हे भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त आणि प्रचारित शीर्ष 5 उत्पादकाकडून प्राप्त केले जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO GMP प्रमाणित प्लांट्स मध्ये उत्पादित केले जाते, जे उच्च दर्जाची खात्री देतात. बघा, जास्त तर फार्मास्युटिकल जायंट्स जे आहेत तर ते त्यांच्या मार्केटिंग वरती, ऍड वरती, प्रमोशन वरती खूप जास्त पैसे खर्च करतात आणि त्यामुळे मग ते जास्त एक्सपेन्सिव्ह असतात. आणि नेमकं झेनो हेल्थ मध्ये या गोष्टीवरची जी कॉस्ट आहे ती सेव्ह केली जाते आणि त्यामुळे मग आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये हे जे काही जेनेरिक मेडिसिन्स आहेत ते उपलब्ध होतात. जर तुम्ही जेनेरिक मेडिसिन आणि आपले जे काही ब्रँडेड मेडिसिन्स असतात यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर तुम्हाला दिसून येईल की कंपोजिशन्स दोन्हीमध्ये जवळपास सेमच असतात. तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की आजकालच्या जगात म्हणजे क्रॉनिक इलनेस खूप जास्त प्रमाणात वाढले, जसं की BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड या सगळ्यांचे सुद्धा जेनेरिक मेडिसिन्स अवेलेबल असतात. झेनो हेल्थ प्रोव्हाइड करतं हाय क्वालिटी जेनेरिक मेडिसिन्स. यामध्ये तुम्ही गॅरंटेड 15% ते 80% पर्यंत पैसे सेव्ह करू शकता आणि यापेक्षा जास्त सेव्हिंग तुम्ही कुठेही करू शकणार नाही. लवकरात लवकर जा आणि तुमच्या जवळच्या झेनो हेल्थ स्टोअरला नक्कीच भेट द्या. आणि तुम्ही म्हणाल की झेनो हेल्थ मध्ये सगळे औषधं असतात का, तर हो, ते सगळी औषधं उपलब्ध आहेत आणि औषधांसोबतच अजून खूप काही अवेलेबल आहे. तिथे जे काही तज्ञ फार्मासिस्ट असतात त्या आपल्या हेल्थ केअर विषयीच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या एरियामध्ये सुद्धा झेनो हेल्थचे स्टोअर्स अवेलेबल आहेत. शिवाय ते होम डिलिव्हरी सुद्धा प्रोव्हाइड करतात. आणि हो, मुंबई, पुणे या ठिकाणी यांचे 175+ स्टोअर आहेत. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की कन्सल्ट करू शकता. तर लगेच जा आणि तुमच्या जवळच्या झेनो हेल्थ स्टोअरला नक्की व्हिजिट करा आणि त्यासोबतच तुमचे खूप सारे पैसे तुम्ही वाचवू शकता, जसे मी वाचवते. सगळ्या डिटेल्स आणि परचेस लिंक्स वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, शिवाय कमेंट मध्ये सुद्धा पिन करते, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त याविषयी माहिती घेता येईल. झेनो की सुनो, स्मार्ट चुनो. तर भैया पण गेलाय वहिनींना आणण्यासाठी आणि चिक्की इतके दिवस म्हणजे आई पण खूप मिस करत होते त्याला. खूप गोड बोलते, आजी आजी, अजय अजय, अजय पण आत्या कधी म्हणते, कधी आत्ते म्हणते, मिक्स करते आजी आणि आत्याला मिक्स करून नाही. तर आता येईलच थोड्या वेळात चिकू. आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते त्याचं बोलणं, ते त्याचं एक्साइटमेंट बघायची. लास्ट सुरुवातीला लास्ट. तर अंगण वगैरे सगळं चकाचक झालंय, तुम्ही पाहिलंच असेल आतापर्यंत ब्लॉग मध्ये. आता ह्या रूम ज्या आहेत त्या झाडून घेते. कपड्यांचे पण मला घड्या घालायच्या आहेत अजून. आणि आई आजारी असल्यामुळे काही व्लॉग डिले होत आहेत, त्यापैकीच हा एक आहे. म्हणजे तुळशी विवाहाचा जो व्लॉग होता तर तो मी अगोदर टाकला. अगोदर वहिनी आल्या आणि त्यानंतर मग तुळशीचं लग्न, असा खरं तर सिक्वेन्स आहे. त्यामुळे तुळशीच्या लग्नाच्या अगोदरच्या दिवशीचा हा व्लॉग आहे. घरात लहान मुलं असल्यामुळे मग बऱ्यापैकी मेसअप होतं. किती जरी आवरलं ना तरी ते पसारा करतातच. एक टॉवेल जरी त्यांना पाहिजे असेल तर सगळे कपडे म्हणजे पूर्ण खाली खेचले जातात आणि मग परत ते फोल्ड करायचं, असं थोडंसं होतं. किती समजावून सांगितलं तरी एकाने केलं की दुसरं त्यापेक्षा आगाव, अशी स्थिती आहे. चालायचं, शेवटी ती लहानच आहेत, काही एवढ्या जास्त अपेक्षा आपण नाही ठेवू शकत, कारण लहान वय म्हणलं की या सगळ्या गोष्टी त्यांनीच तर करायच्या, आपण थोडी ना करणार आहोत. बघ ते चिकू वरी तरी आहे. अगं बाई, चिकी घोटाळा की तुझा. कोण आलंय रे श्री? श्लोक म्हणजे कोण? कसा झाला प्रवास? श्री काय बिस्किट घेणार? श्री बिस्किट काय म्हणला रे श्री? आवडत नाही. चिकू काय काय आणलंस तू? बरोबर. आणि
आणि तसा चहा बनवलाय आज. माझ्याकडचं कॉन्ट्रॅक्ट वहिनींकडे आलंय कारण एवढे दिवस ना जेवढे कुणी पावडे रावळे येतील किती वेळा आम्ही चहा बनवला असेल बापरे दिवाळीच्या वेळेस. तर घ्या नाही घेतले की वहिनी कधी आले? वहिनी आजच म्हणजे आई आजारी पडली. मग आता पप्पा भैयाला स्वयंपाक येते मग त्यामुळं कसं माझ्या व्हिडिओच बघत बसलं तर सगळे उपाशी. असं वाटत नाहीये की म्हणजे कुणी दुसरं असल्यासारखं किंवा अवघडल्यासारखं. खूप छान बोलल्या ताई आणि त्यांचं पण ब्लाऊज वगैरे त्या स्टिच करतात छान छान. तर त्या अनुषंगाने पुढे आपण अपकमिंग ब्लॉग मध्ये ते दाखवूच की कशा पद्धतीचे ताई स्टिच करतात काय नाही या गोष्टी. आणि सगळं स्वतःच्या खांद्यावर पेलतात. हे मला त्यांची स्टोरी ऐकली मी बऱ्यापैकी की म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड ह्या त्या गोष्टी. आणि ते सगळं तसं असताना शिक्षण कमी असताना स्टिचिंग मध्ये किंवा कपडे शिवण्यात ब्लाऊज किंवा ड्रेसेस वगैरे ते छान छान शिवतात. आणि कुणाला हवं असेल ना तर मी ताईंचं म्हणजे डिटेल्स वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये देते. तुम्ही ऑर्डर करू शकता ताईंकडनं ब्लाऊज आणि डिझाईन्स वगैरे आपण नंतर. ज्या महिलांना ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजेत आहेत पण त्यांना ब्लाऊज टीच करता येत नाही किंवा बघून ते टीच करू शकतात किंवा त्यांना परफेक्ट ब्लाऊजच येत नाही मग त्यांच्यासाठी पण मी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न अवेलेबल केलेले आहेत. आणि ते पेपर पॅटर्न तुमच्या घरपोच स्पीड पोस्टामार्फत येत असतात. आणि तुमचा फक्त तिथं ऍड्रेस सेंड करावा लागतो आणि व्हॉट्सअप नंबरवर. ताईंना देते नंबर मी त्या पण तुम्हाला मध्ये देईन मी कारण म्हणजे त्यांना पण थोडंसं हे होईल आणि तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला पण त्यांची मदत होईल. आजच्या या ब्लॉगच्या निमित्ताने हे सांगते की ज्यांना भेटायला यायचं त्यांनी खरंच या परंतु गिफ्ट वगैरे अजिबात भेटायला यायची म्हणून नाही आपुलकीच आपली आठवण त्यांना आली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक वेळेस ती गिफ्ट बघितली की आठवण आली पाहिजे याच कारणासाठी ती गिफ्ट आणावं लागते असं होय. पण माझी सगळ्यांना रिक्वेस्ट तीच असेल की आपण भेटू छान गप्पा मारू. ती एक आठवणच आहे ना. गिफ्टच द्यावे असे काहीही कंपल्शन नसतं. त्यामुळे म्हणजे बऱ्याच जणी असा विचार करतात की नाही ताईंकडे जायचं तसं कसं जायचं तसं नका विचार करू. तुम्ही सुद्धा मला ते अवघडल्यासारखं नाही अवघडल्यासारखं काही नाही. आता तुम्ही आमच्या फ्रेंड झालेले त्याच्यामुळे आम्हाला फ्रेंडला देणं भागच आहे. अरे बापरे मैत्रिणीला देवच ना. वहिनी आला ना की आपण ओपन करू म्हणजे काय होईल बॅक कॅमेऱ्याने त्या शूट घेतील. जर ताईंनी हे गिफ्ट आणलंय आणि मला विशेष वाटतंय माहिती का की एवढं प्रेम कसं काय करू शकतात. म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे आपली पात्रता आहे का एवढं सगळं प्रेम गेन करायची. तुम्ही पात्रता आहे तर म्हणूनच एवढी फॅमिली तुम्हाला प्रेम करायली ना. वेळेत त्या गोष्टी करू. आता एकला व्लॉग जायला पाहिजे होता घरच्या लोडमुळे वगैरे मला झाला नाही तर माझं मला गिल्ट वाटते मग की सगळे वाट बघतात आणि आपल्याला ते टायमिंग चुकतंय असं होतंय. कसं आहे घरातले पण अडचणी असतात त्याच्यामुळे होतंय मागं पुढं. आम्ही पण आमच्याहून समजून आणि जास्त सगळ्या अशा तुमच्यासारख्याच आहेत मैत्रिणी आपल्या किंवा या एज ग्रुपच्या काम असणाऱ्या त्यामुळे ते समजू शकतात की सध्या जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच घेतलेल्या हे अशाच. खरंच खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि नेहमी येत जा कारण ढोकी म्हणजे खूप जवळ आहे. नेक्स्ट टाइम पण परत म्हणजे मी येईन त्यावेळी या भेटू आपण. आणि तुम्ही असं जरी आलात ना तरी आई वहिनी असतातच काहीच इश्यू नाही. मुरुडला वगैरे जाताना येत जा कारण आपलं घर असं रोडला असल्यामुळे बऱ्याच जणींना ते होम टूर केली आहे ना बरोबर माहिती असतं की इथं ताईचं घर इथून चाललं. आणि आम्हाला लातूर मुरुडला जाण्यात येते त्याच्यामुळे तर हीच रस्ता आहे बाकीचा दुसरा कुठला नाही. म्हणतात ना व्हिडिओ मधून म्हणतात की किती जरी टेन्शन असलं तरी बी आपण आपल्या टेन्शनला मागं ठेवून कसं आयुष्य जगायचं कसं हॅप्पी राहायचं हे तुमच्याकडून शिकायला भेटतंय. अरे बापरे बऱ्याच मैत्रिणींना भेटतंय असं मला वाटतंय बरं का. कारण मी कमेंट वाचत असते लाईव्ह मध्ये पण तुमच्या कमेंट वाचत असते. जी मला आवडते व्हिडिओ मी ती प्रत्येक व्हिडिओ दररोज पाहत असते आणि त्यांना लाईक तर दररोजच करत असते कारण ते पुढे गेले पाहिजे. बरोबर. आणि ताई पण स्वामी भक्त आहेत आणि ते स्वामी आपोआप सगळ्यांना एकत्र आणतात कुठेही जाऊ देत. हे गिफ्ट आहे तर आपण अगोदर ओपन करू. इथं बस छान इथं बस मी खोलल्यास दाखवते. आई गो बस
मुलगी असतात दिली असती. ती आठवण तरी येईल का नाही, ही घेतली की बाहेर जाताना आठवण येणार. सुंदर आहे आणि कलर पण खूप छान आहे. थँक्यू सो मच. मला कायम आठवणीत राहील म्हणतात, त्यामुळं जोक केला मी फक्त. छान आहे, कलर पण छान आहे, मी नक्की वापरेन. आणि आम्हाला पण ती व्हिडिओ मध्ये दिसला की मग मी आम्हाला पण आठवण येणार की मी दिलेलं. सुंदर छान आहे. पण असं वाटलं की म्हणजे नवीन आहेत म्हणून हे असं इकडे बाया तुम्हाला भेटलं काय. बाहेर जायचं मी उघडतो तिकडून कडी आहे. खाली एक म्हातार. खरंच खूप छान वाटलं. परत या. मला खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि कॉल करा कधी काही इमर्जन्सी वाटली तर मी त्याला सांगेन. मग अशा आलेल्या ताई त्या ढोकीच्या, तर खूप छान वाटलं भेटून. आणि आता थोडंसं पेट पूजा करतो. त्यांना पण म्हटलेलं की थोडंसं फराळाचं वगैरे पण म्हटलं. आणि आता आम्ही थोडंसं खाऊन घेतो. आणि आई आता त्यासाठी बनवणार आहे ते म्हणजे बेसन. तर चला, बेसनची रेसिपी नाही दाखवत, डिरेक्टली बनवलेलं दाखवते आता तुम्हाला. बेसन बनवलं आईने, गरमागरम मस्त असं झुणका. आणि पन्हाळ्यावर गेले की मला तुझी आठवण येते, तुझ्या झुणक्याची. तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग थोड्या वेळाने आपण कंटिन्यू. परत गार झाल्यास चांगलं लागत नाही. सगळ्यांनी आज नाश्ता केला नसल्यामुळे लवकर जेवला. मग लवकर जेवल्यामुळे आता भूक लागली. थोडं आधी केलं असतं तर श्रीला पण खाऊ घातलं. तेल टाकून आता खायचे. हरभऱ्याच्या भाजी पिठले तेलाची कधी खायची. बेसन कसं झालंय टेस्टला? म्हणजे छान होते. पण तर त्या दिवशी पण झाली. माहेरचं काय काय आणलं ते खाण्याची. अचानक म्हणल्या वहिनी की ओल्या शेंगा आहेत बघा, म्हणल्यानंतर मग आठवण झाली. लिंब दारात आहे तुमचा? आल्या होत्या शेंगा नाहीत की? बुलगे आई तुझा मुडा उगाच नाव बुलगे बुलगे. ये तुझ्या आत्यानं पिठलं बनवलंय खायला. आता कोणत्या रात्री आम्ही पिठलेच खाल्ले. तुम्ही दोघींनी सेम साड्या घेतल्यात का काय? हा, माझी बघूनच शनी घेतली पुन्हा. असं आहे आधी घेतली. अरे देव, मला वाटलं आधी तुमचे. स्त्रीचे कपडे पाय मुलेला भेंडी गावरान आहे का काटाळ? हा, गावरण भेंडी आहे ग. काल आणली होती. एक घास खाऊन बघ की. क्यूलुशी आहे छोटूशी. हॅलो 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 चिकी चिकी चिकी. बघू चिकू, पप्पांना मदत करत होतास? हेल्प केली पप्पांची? बापरे. मग पप्पा कसे करत असते? गुळाची अनारशी ह्याची आठवण. पहिलं गावात आपल्या म्हणतो भाभी आणायची काकूची, नाही परत माझी त्या दिवशी आपण चॉईस केलेला असंच कलर होता. एक असा आणि एक पिंक होता, पिस्ता कलर होता. असं केलं की होतंय. अहो, तुम्हाला काय करायचंय? मग आपल्या दोघीच्या आल्या आईची माझ्याकडे राहिली त्याची. त्याचं ब्लाऊज लय सुंदर आहे, तसलं शिवणार आहे. मला आवडलं ब्लाऊज. अपोजिट आहे का? माझी तर आता लय छान आहे. त्या ह्याने घेतली. नाही पास ब्लाऊज. पडायचंय का स्त्री? गुडगो आहेस ना? मामा आलेत आता, देतात फटके. सेम रनिंगच आहे ब्लाऊज. असंच आहे, तसंच शिवणार आहे मी आता. अस्तरच नाही लावायचं, नाच शिवायचं छान दिसतं. ते मग दाखवलेलं गुलाबवालं कलर छान आहे पण त्यांना कुणाला
त्यांना बयाला होय. मला नाही आवडलं. मग दुसरी एक म्हणजे असं अंगाला चुकून पण डार्क साईड होती ती काय म्हणते दरवेळेस डार्कच घेते शी छान होता. मी कुठे घेतली किती छान आहे. त्याच्याकडे भरपूर कलर आहेत, सगळे कलर आहेत, सगळे एक आता झाला नुसतं माझ्याकडे ग्रीन स्वन होता कलर, सगळं ग्रीन नव्हता, बाकी सगळे होते. तरी घेतलेले की मध्ये ते ऑनलाईन ग्रीन ग्रे झाला आता. ग्रे ग्रे तर मी शाळेत जात होते का तेव्हा मी तुमच्या साडी नवरात्रात ती पण ग्रेच होती. तू कसली घेतलीस गप आताच म्हणलीस ब्ल्यू कलर. होय दरवर्षी घेतात त्याने आता घेतलेली 1000ची 1100ची. मला आवडते. नाही बहु 2,500 रुपये दिले तर. A few moments later. अशी मई आली होती ना तर त्यावेळेस बऱ्यापैकी गप्पा वगैरे मारल्या आम्ही. बप्पा ते आलेले, मग त्यांनी पण फराळ केला. थोडंसं रिलेटिव्ह मध्ये म्हणजे मईच्या भावकीमध्ये तिचे भावकीतले सासरे आणि दीर का गाई दोघं पण ऍक्सिडेंट मध्ये म्हणता येईल आपल्याला दगावले. मग त्याविषयी बरंच चर्चा झाली की म्हणजे जीवन किती म्हणजे क्षणभंगूर आहे. आणि जस्ट एका ह्याच्यावरती बसले होते ते म्हणे कशावर गाई ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॅल्याच्या मधातल्या दांडीकीवर. म्हणजे ट्रॅक्टरची जी ट्रॅली असते ना तर 2 ट्रॅल्याच्या मध्यभागी ते बसले होते फोनवर बोलत. आणि ड्रायव्हरनी सडनली त्याला माहितीच नव्हतं जाऊन ते ट्रॅक्टर स्टार्ट केलं. आणि स्टार्ट केल्याबरोबर अगोदर म्हणजे जे काही गाणे असतात ना टेप, गाण्याचा टेप रेकॉर्ड चालू केला. आणि तो आवाज मोठा असतो ना ट्रॅक्टर सॉन्गचा, तर त्यामुळे ते मागे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून ते चाक गेलं तरी पण त्यांना आवाज गेला नाही. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी घडल्या. तर त्याच्याविषयी सांगत होती ती. तर ते ऐकून मन अगदी खिन्न झालं. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की काय आयुष्याचं काहीच सांगता येत नाही पुढच्या क्षणाला आपण आहोत की नाही ते. त्यामुळे आहे तो वेळ, आहे तो दिवस जितका आनंदाने आपल्याला व्यतीत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणंच फक्त आपल्या हातात आहे. बाकी गोष्टी तितक्या जास्तीचा विचार करून मग पदरी दुःखच पडतं बऱ्यापैकी. कारण मग विचाराने विचार वाढतो आणि मग आणि बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये येत राहतात. मग काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे शक्य तितकं आहे तो क्षण जगला पाहिजे. आणि बऱ्याच गप्पा झाल्या. त्यानंतर मग सगळेजण चहा वगैरे घेऊन आपापल्या कामाला गेले. त्यानंतर मी एडिटिंग केलं आणि मुलांचे गोंधळ हे ते तर चालूच असतं. आणि या सगळ्या गोष्टी करत करत आत्ता वाजतायत रात्रीचे 10. आणि हा व्लॉग मी आता रात्रीच्या 10 वाजता इथेच थांबवते. कसा वाटलाय तो मला सांगा. एक ताई आल्या होत्या भेटायला, त्यांनी छानसं गिफ्ट पण घेऊन आल्या. तर खूप छान वाटलं मला त्या भेटायला आल्या. ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. वेळ अमूल्य आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळ मागते. आणि एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी त्यांच्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा वेळ काढावा, इतकं मोठं भाग्य तुमच्यामुळे मला लाभलंय. सो असेच माझ्यासोबत कायम राहा. चला, कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आय होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.